ओम नमो भगवते वासुदेवाय. अथ त्रिशोध्याय. देहासक्त पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन. श्री कपिलदेव म्हणतात, जसा वाऱ्याने उडून जाणारा मेघांचा समूह त्यांची ताकद जाणत नाही, त्याचप्रमाणे हा जीवसुद्धा बलवान काळाच्या प्रेरणेने निरनिराळ्या अवस्था व योनींमध्ये भ्रमण करीत राहतो, परंतु त्याचा महान पराक्रम जाणत नाही. जीव सुखांच्या अभिलाषेने ज्या ज्या वस्तू मोठ्या कष्टाने मिळवतो त्या भगवान काल नष्ट करतो. त्यामुळे त्याला अत्यंत दुःख होते. याचे कारण हेच की हा मंदमती जीव मोहामुळे आपले हे नाशवान शरीर व त्याच्याशी संबंधित घर, शेत, धन इत्यादी नित्य आहे असे मानतो. या संसारात हा जीव ज्या ज्या योनीत जन्म घेतो त्यातच आनंद मानू लागतो आणि त्यापासून विरक्त होत नाही. हा भगवंताच्या मायेने असा मोहित होतो की कर्माप्रमाणे नरकातल्या योनीमध्ये जन्म घेऊनही तेथील विष्ठा आदी तुच्छ भोगांमध्ये सुख मानल्या कारणाने तो ती योनी सोडू इच्छित नाही. हा मूर्ख आपले शरीर, स्त्री, पुत्र, गृह, पशु, धन आणि बांधवांमध्ये आसक्त होऊन त्यांच्या संबंधात अनेक प्रकारचे मनोरथ करीत स्वतःला मोठा भाग्यशाली समजतो. त्यांच्या पालनपोषणाच्या चिंतेने याचे संपूर्ण अंग काळजीने जळत असते, तरी दुर्वासनांमुळे हृदय दूषित झाल्याकारणाने हा मूर्ख नेहमी यांच्यासाठी निरनिराळे पापे करीत राहतो. उलटा स्त्रियांनीही एकांतात दाखवलेल्या कपटपूर्ण प्रेमामुळे आणि मुलांशी गोड गोड गोष्टी बोलण्यात मन आणि इंद्रिय गुंतल्याने गृहस्थ घरातील दुःखप्रदान तुच्छ कर्मांमध्ये लिप्त होऊन जातो. त्यावेळी सावध होऊन जर त्याला एखाद्या दुःखाचा प्रतिकार करण्यात यश मिळाले तर तो त्याला सुखासारखेच मानतो. इथून तिथून भयानक हिंसवृत्तीने धनाचा संचय करून अशा लोकांचे पोषण करतो की ज्यांचे पोषण करण्यामुळे हा नरकात जातो. स्वतः तर त्यांच्या खाण्यापिण्यातून उरलेले अन्न खाऊनच राहतो. वारंवार प्रयत्न करूनही जेव्हा याची उपजीविका चालत नाही तेव्हा हा लोभाने अधिरून दुसऱ्याच्या धनाची इच्छा करू लागतो. जेव्हा दुर्दैवाने याचे कोणतेही प्रयत्न सफळ होत नाहीत आणि हा मंदबुद्धी निर्धन होऊन कुटुंबाचे भरण पोषण करण्यास असमर्थ होतो, तेव्हा अत्यंत दीन आणि चिंतातुर होऊन दीर्घ सुस्कारे सोडू लागतो. हा आपले पालनपोषण करण्यास असमर्थ आहे असे पाहून ते स्त्री पुत्रादी याचा पहिल्यासारखा आदर करीत नाही, जसे कंजूस शेतकरी म्हाताऱ्या बैलाची उपेक्षा करतात. एवढे होईनही त्याला वैराग्य येत नाही. ज्यांचे याने स्वतः पालनपोषण केले होते तेच आता याचे पालन करतात. वृद्धावस्था आल्या कारणाने हा कुरूप होतो, शरीर रोगी बनते, जठराग्नी मंद होतो, भोजन आणि पुरुषार्थ दोन्हीही कमी होतात. तो मरणोन्मुख अवस्थेत घरी पडून राहतो आणि कुत्र्याप्रमाणे स्त्री पुत्रादिकांनी अपमानपूर्वक दिलेले अन्न खाऊन उदरनिर्वाह करतो. मृत्यूसमय जवळ आल्या कारणाने वाताचे उत्क्रमण होऊन डोळ्यांची बुबुळे बाहेर येतात, श्वासनलिका कफामुळे चोंदून जाते, खोकताना आणि श्वासोच्छ्वास करताना याला मोठे कष्ट होतात. तसेच कफ वाढल्याने कंठामध्ये घरघर होऊ लागते. शोकाकुल नातलगांनी घेरलेला हा पडून राहतो आणि मृत्यूपाशात बांधल्या गेल्याने त्यांनी बोलूनही काही बोलत नाही. अशा प्रकारे जो मूर्ख मनुष्य इंद्रियांवर विजय न मिळवता नेहमी कुटुंबाचे पालनपोषण करण्यातच व्यग्र राहतो, तो रडणाऱ्या स्वजनांच्या मध्ये अत्यंत वेदनांनी बेशुद्ध होऊन मृत्यूला प्राप्त होतो. यावेळी त्याला नेण्यासाठी अतिभयंकराने रागाने डोळे लाल झालेले जे 2 यमदूत येतात, त्यांना बघून हा भयाने मलमूत्र त्याग करू लागतो. ते यमदूत त्याला यातना देहात टाकतात आणि नंतर शिपाई एखाद्या अपराधाला घेऊन जातात त्याप्रमाणे त्याच्या गळ्यात दोरी बांधून बळजबरीने यमलोकीच्या दीर्घ सफारीवर त्याला घेऊन जातात. त्यांच्या दरडावण्याने याचे हृदय विदीर्ण होते आणि शरीर थरथर कापू लागते. वाटेत कुत्री त्याची लचके तोडतात. त्यावेळी आपण केलेल्या पापांचे स्मरण करून तो व्याकुळ होतो. तहान भुकेने तो व्याकुळ होतो. तसेच घाम, आगीचा वणवा व गरम वाऱ्याची झळ यामुळे तो तप्त होऊन जातो. पाणी नाही, विश्रांती नाही, अशा स्थितीत तो तापलेल्या वाळूच्या मार्गातून जात असता एक पाऊलही पुढे टाकण्याची त्याला शक्ती नसते. यमदूत त्याच्या पाठीवर चाबकाचे फटकारे मारतात तेव्हा मोठ्या कष्टाने तो चालू लागतो. तो ठिकठिकाणी जमिनीवर पडतो, त्याला मूर्छा येते, तरतरी आल्यावर तो पुन्हा उठतो. अशा प्रकारे अतिशय दुःखमय अंधाऱ्या मार्गाने यमदूत त्याला यमपुरीला घेऊन जातात. यमलोकाकडे जाणारा मार्ग 99,000 योजने आहे. इतका लांबचा प्रवास 5-6 घटकात चालत जाऊन तो नरकातील अनेक प्रकारच्या यातना भोगतो. तेथे त्याच्या शरीराला धगधगच्या आगीत टाकून जाळले जाते. कधी स्वतः तर कधी दुसऱ्यांनी त्यांचे तुकडे तुकडे करून त्याचेच मांस त्याला खाऊ घातले जाते. यमपुरीतील कुत्री अगर गिधाडे यांच्याकडे
कडून जिवंतपणे त्याची कातडी बाहेर खेचली जातात. साप, विंचू आणि डास अशा चावणाऱ्या किंवा डंख मारणाऱ्या जीवांकडून त्याला पीडित केले जाते. शरीर कापून त्याचे तुकडे तुकडे केले जातात. त्याला हत्तीकडून तुडवले जाते. पर्वत शिखरावरून खाली ढकलले जाते आणि पाणी किंवा खड्ड्यात टाकून त्याला बुजवून टाकले जाते. या सर्व यातना तसेच अनेक अशा प्रकारच्या तामिश्र, अंधतामिश्र, रौरव इत्यादी नरकांच्या अनेक यातना स्त्री असो वा पुरुष त्या जीवाला परस्परांच्या संसर्गाने होणाऱ्या पापामुळे भोगाव्याच लागतात. हे माते, काही लोकांचे असे म्हणणे आहे की स्वर्ग आणि नरक तर याच लोकी आहे, कारण या ज्या नरक यातना आहेत त्या येथेही दिसतात. अशा प्रकारे अनेक कष्ट भोगून आपल्या कुटुंबाचे पालन करणारा किंवा फक्त आपलेच पोट भरणारा पुरुष ते कुटुंब आणि शरीर या दोघांनाही सोडून आपण केलेल्या पापांचे मेल्यानंतर असे फळ भोगतो. आपले शरीर येथे सोडून देऊन प्राण्यांचा द्वेष केल्याने एकत्रितपणे केलेली पापरूप शिदोरी बरोबर घेऊन तो एकटाच नरकात जातो. मनुष्य आपल्या कुटुंबाचे पोषण करण्यासाठी जे पाप करतो त्याचे दैवाने दिलेले अनिष्ट फळ तो नरकात जाऊन भोगतो. त्यावेळी तो इतका व्याकुळ होतो की जणू त्याचे सर्वस्व लुटले गेले आहे. तो मनुष्य फक्त पापकर्मे करूनच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यात व्यस्त राहतो. तो नरकामधील सर्वात कष्टप्रद स्थान असलेल्या अंधतामिश्र नरकात जातो. मनुष्य जन्म मिळण्यापूर्वी जितक्या यातना भोगाव्या लागतात तसे डुक्कर, कुत्रा इत्यादी योनींमध्ये जितके कष्ट आहेत ते सर्व क्रमाक्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर पुन्हा मनुष्य योनीमध्ये त्याचा जन्म होतो. अध्याय 30 समाप्त. अथ 33 मनुष्य योनी प्राप्त झालेल्या जीवाच्या गतीचे वर्णन. श्री भगवान म्हणतात, जीव मनुष्य शरीरात जन्म घेण्यासाठी भगवंताच्या प्रेरणेने आपल्या पूर्वकर्मानुसार पुरुषाच्या वीर्यकणाच्या आश्रयाने स्त्रीच्या उदरात प्रवेश करतो. तेथे वीर्यकण एका रात्रीत स्त्रीच्या रजामध्ये मिसळून एक रूप बनतो. 5 रात्रीत बुडबुड्यासारखा होतो. 10 दिवसात बोरासारखा थोडासा कठीण होतो आणि त्यानंतर मांसपेशी किंवा अंडज प्राण्यांमधील अंड्याच्या रूपात त्याचे रूपांतर होते. 1 महिन्यात त्याला डोके उत्पन्न होते. 2 महिन्यात हात, पाय इत्यादी अवयव तयार होतात आणि 3 महिन्यात नखे, रोम, हाडे, चामडे, उत्सर्जक, इंद्रिय इत्यादी अन्नछिद्रे उत्पन्न होतात. 4 महिन्यात त्यात मांसादी 7 धातू उत्पन्न होतात. 5व्या महिन्यात तहान भूक लागू लागते आणि 6व्या महिन्यात पापुद्राने लपेटला जाऊन तो उजव्या कुशीत फिरू लागतो. त्यावेळी मातेने खाल्लेल्या अन्नपाणी इत्यादींपासून त्याच्या शरीरातील सर्व धातू पुष्ट होऊ लागतात आणि तो कृमी कीटकांचे उत्पत्तीस्थान असलेल्या निकृष्ट मलमूत्राच्या खड्ड्यात पडून राहतो. तो कोमल असतो म्हणून जेव्हा तेथील भूक लागलेले किडे त्याच्या अंग प्रत्यंगाला टोचे मारू लागतात तेव्हा अत्यंत क्लेश होऊन तो क्षणक्षणी मूर्छित होतो. मातेने खाल्लेल्या कडवट, तिखट, गरम, खारट, कोरडे, आंबट इत्यादी उग्र पदार्थांच्या स्पर्शाने त्याच्या सर्व शरीराला पीडा होऊ लागते. तो जीव मातेच्या गर्भाशयात पापुद्राने झाकलेला आणि आतड्यांनी वेढलेला असतो. त्याचे डोके पोटाकडे आणि पाठ व मान गोलाकार झालेली असते. पिंजऱ्यात बंद असलेल्या पक्षाप्रमाणे तो पराधीन किंवा अवयवांची हालचाल करण्यास असमर्थ असतो. यावेळी अदृष्टामुळे त्याला स्मरणशक्ती प्राप्त होते. तेव्हा आपली शेकडो जन्मातील कर्मे आठवून तो बेचैन होतो. श्वास कोंडलेल्या अवस्थेत त्याला कसली शांती मिळणार. 7वा महिना सुरू झाल्यावर त्याच्यात ज्ञानशक्तीचा उगम होतो, परंतु प्रसूती वायूच्या हालचालीमुळे तो त्या पोटात उत्पन्न झालेल्या विष्ठेतील किड्यांप्रमाणे एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही. तेव्हा 7 धातुमय स्थूल शरीराने बांधलेला तो देह व आत्मा यांना वेगळेपणाने जाणणारा भयभीत होऊन दीनवाणीने कृपा याचना करीत हात जोडून ज्याने त्याला मातेच्या गर्भामध्ये टाकले त्या प्रभूची स्तुती करतो. जीव म्हणतो, मी मोठाच अधम आहे. भगवंतांनी मला जी ही गती दाखवली ती योग्यच आहे. ते आपल्याला शरण आलेल्या या नश्वर जगताचे रक्षण करण्यासाठी अनेक प्रकारची रूपे धारण करतात. म्हणून मी सुद्धा भूतलावर वावरणाऱ्या त्यांच्या निर्भय चरणांना शरण आलो आहे. जो या मातेच्या उदरात देह, इंद्रिय आणि अंतःकरण रूप मायेचा आश्रय घेऊन पुण्य पाप रूप कर्मांनी आच्छादित राहिल्या कारणाने बद्ध असल्यासारखा वाटतो, तोच मी आपल्या संतप्त हृदयामध्ये स्फुरित होणाऱ्या त्या विशुद्ध, अविकारी आणि अखंड बोधस्वरूप परमात्म्याला नमस्कार करतो. जो शरीरापासून वेगळा असूनही पंचभूतात्मक शरीराने बद्ध दिसतो आणि म्हणून इंद्रिय, गुण, शब्दादी विषय आणि अहंकार रूप असं जाणवतो, तोच मी या शरीरादी आवरणाने ज्याचा महिमा कुंठित झाला नाही अशी प्रकृती आणि पुरुषांचा श्रेष्ठ नियंता असणाऱ्या सर्वज्ञ अशा परमपुरुषाला वंदन करतो. त्याच्याच मायेने आपल्या स्वरूपाची स्मृती नाहीशी झाल्या कारणाने
अनेक प्रकारच्या सत्वादी गुण आणि कर्माच्या बंधनांनी युक्त अशा या संसार मार्गावर निरनिराळे कष्ट झेलीत तो जीव भटकत राहतो. त्याला त्या परमपुरुष परमात्म्याच्या कृपेविना आणखी कोणत्या मार्गाने आपल्या स्वरूपाचे ज्ञान होऊ शकेल बरे? मला जे हे त्रिकाल ज्ञान झाले आहे ते सुद्धा त्यांच्याशिवाय आणखी कोणी मला दिले बरे? कारण स्थावर जंगम सर्व प्राण्यांच्या अंतर्यामी तेच अंशरूपाने आहे. म्हणून कर्मजनित जीवरूप धारण करणारे आणि त्रिविध तापांच्या शाक्तीसाठी त्यांचेच भजन करीत आहोत. हा देहधारी जीव दुसऱ्या देहाच्या पोटातील मलमूत्र आणि रक्ताच्या कुंडात पडलेला आहे. त्या देहातील जठराग्नीने याचे शरीर पोळत आहे. त्यातून बाहेर पडण्याची इच्छा करणारा हा आपले महिने मोजीत आहे. भगवान, आता या दीन जीवाला येथून आपण केव्हा बाहेर काढणार? स्वामी, आपण फार दयाळू आहात. आपल्यासारख्या उदार प्रभूनेच या 10 महिन्यात जीवाला असे उत्कृष्ट ज्ञान दिले आहे. दीनबंधू, या आपण केलेल्या उपकारानेच आपण प्रसन्न व्हा. कोणीही आपल्याला हात जोडण्याखेरीज दुसऱ्या कशाने या उपकाराची परतफेड करू शकेल. संसारातील हे पशुपक्षी इत्यादी जे अन्य जीव तर आपल्या मूळ बुद्धीनुसार आपल्या शरीराला होणाऱ्या सुखदुःखाचाच अनुभव घेतात. परंतु मी तर आपल्या कृपेने शमदमादी साधन संपन्न शरीराने युक्त आहे. म्हणून आपण दिलेल्या विवेकी बुद्धीने पुराण पुरुषाच्या आपल्या शरीराच्या आतबाहेर अहंकारयुक्त आत्म्याप्रमाणे प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. भगवान, अत्यंत दुःखाने भरलेल्या या गर्भाशयात मी मोठ्या कष्टानेच राहत आहे. तरीसुद्धा यातून बाहेर निघून संसाररूप अंधाऱ्या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही. कारण तेथे जाणाऱ्या जीवाला आपली माया वेढून टाकते, ज्यामुळे त्याच्या शरीरात अहमबुद्धी निर्माण होते आणि परिणामतः त्याला पुन्हा या संसार चक्रातच पडावे लागते. म्हणून मी व्याकुळता टाकून देऊन हृदयामध्ये भगवान श्री विष्णूंचे चरण स्थापन करून आपल्या बुद्धीच्या साहाय्याने स्वतःचा अगदी लवकरच या संसारातून उद्धार करून घेईन. ज्यामुळे मला अनेक प्रकारच्या दोषांनी युक्त असे हे संसार दुःख पुन्हा प्राप्त न होईल. कपिलदेव म्हणतात, तो 10 महिन्यांचा जीव गर्भातच जेव्हा अशा प्रकारे विवेकसंपन्न होऊन भगवंतांची स्तुती करतो तेव्हा त्या अधोमुख बालकाला प्रसूतीचे कारण वायू तात्काळ बाहेर येण्यासाठी ढकलून देतो. त्याच्या ताबडतोब ढकलण्याने ते बालक अत्यंत व्याकुळ होऊन खाली डोके करून मोठ्या कष्टाने बाहेर येते. त्यावेळी त्याची श्वासाची गती थांबते आणि त्याची पूर्वस्मृती नष्ट होते. मातेच्या रक्त आणि मूत्रात जमिनीवर पडलेले ते बालक विष्ठेतील किड्याप्रमाणे तडफडते. त्याचे गर्भवासाच्या वेळेचे सर्व ज्ञान नष्ट होते आणि ते देहाभिमानरूप अज्ञान दशा प्राप्त होऊन वारंवार जोरजोराने रडू लागते. नंतर जे लोक त्याचा मनोदय समजू शकत नाहीत त्यांच्याद्वारा त्याचे पालनपोषण होते. अशा अवस्थेत त्याला जी प्रतिकूलता प्राप्त होते तिचा निषेध करण्याची शक्तीसुद्धा त्याच्यात असत नाही. जेव्हा त्या शिशु अवस्थेतील जीवाला मळकट बाजेवर झोपवले जाते, जेथे ढेकूण इत्यादी स्वेदज जीव चिकटलेले असतात, तेव्हा त्या शरीराला खाजविणे, उठून बसणे किंवा कुशी बदलण्याचे सामर्थ्य नसल्याने फार कष्ट होतात. त्याची त्वचा अशी कोमल असते. त्याला डास, चिलटे आणि ढेकूण असे चावतात की जसे मोठे किडे लहान किड्याला चावतात. अशा वेळी त्याचे गर्भावस्थेतील सर्व ज्ञान नाहीसे होते आणि ते रडण्याखेरीज दुसरे काही करू शकत नाही. अशा प्रकारे कुमार आणि पौगंडावस्थेतील दुःख भोगून ते बालक युवावस्थेत पोहोचते. त्यावेळी त्याला इच्छित भोग मिळाले नाही तर अज्ञानाने ते क्रुद्ध होऊन शोकाकुलही होते. देहाबरोबरच अभिमान आणि क्रोध वाढल्या कारणाने कामाच्या अधीन झालेला तो जीव आपलाच नाश करण्यासाठी दुसऱ्या कामी पुरुषाचे वैर करतो. खोटी बुद्धी धारण करणारा तो अज्ञानी जीव पंचमहाभूतांनी तयार केलेल्या या देहात चुकीच्या समजुतीने नेहमी मी माझे असा अभिमान धरू लागतो. जे शरीर याला वृद्धावस्था इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट देते, तसेच अविद्या आणि कर्म यांनी बद्ध झाले असल्याकारणाने याचा पिच्छा सोडित नाही, त्याच्यासाठी हा निरनिराळी कर्मे करीत राहतो, ज्याच्या बंधनामुळे याला वारंवार संसार चक्रात पडावे लागते. सन्मार्गाने चालणाऱ्या या जीवाची एखाद्या जिव्हा आणि उपस्थ इंद्रियांच्या भोगात रममाण झालेल्या विषयी पुरुषाची गाठ पडली आणि हाही त्यात आस्था ठेवून त्याचे अनुकरण करू लागला तर पहिल्याप्रमाणे तो पुन्हा नारकी योनीमध्ये पडतो. ज्याच्या संगतीमुळे सत्य, अंतर्बाह्य पवित्रता, दया, वाणींचा संयम, बुद्धी, धनसंपत्ती, लज्जा, यश, क्षमा, मन आणि इंद्रियांचा संयम, ऐश्वर्य इत्यादी सर्व सगुण नष्ट होतात. म्हणून त्या अत्यंत शोचनीय स्त्रियांच्या हातातील बाहुले बनलेल्या अशांत, मूर्ख आणि आत्मघात करणाऱ्या असत्पुरुषांची संगत कधीच करू नये.
कारण या जीवाला जसे स्त्री आणि स्त्रियांच्या संगतीत राहणाऱ्यांशी संगत केल्याने मोह आणि बंधन प्राप्त होते, तसे अन्य कोणाचीही संगत केल्याने होत नाही. एकदा आपली कन्या सरस्वतीला पाहून ब्रह्मदेवसुद्धा तिच्या रूप लावण्यावर मोहित झाले होते आणि ती हरिणी होऊन पळत असताना तिच्या मागे निर्लज्जपणे हरिण होऊन पळू लागली. त्याच ब्रह्मदेवांनी मरीची इत्यादी प्रजापतींची, तसेच मरीची इत्यादींनी कश्यपादी आणि कश्यपादींनी देवमनुष्यादी प्राण्यांची सृष्टी निर्माण केली. म्हणून यापैकी एकमेव ऋषी प्रवर नारायण सोडून असा कोणता पुरुष आहे की ज्याची बुद्धी श्रीरूपी मायेने मोहित होत नाही? अहो, माझ्या या श्रीरूपी मायेची सामर्थ्य तर पहा, जी आपल्या नेत्रकटाक्षाने मोठमोठ्या दिग्विजयी वीरांना पायदळी तुडवते. जो पुरुष योगाच्या उच्च पदावर आरूढ होऊ इच्छितो किंवा ज्याला माझ्या सेवेच्या प्रभावाने आत्मा अनात्माचा विवेक उत्पन्न झाला, त्याने स्त्रियांचा संग कधीही करू नये. कारण स्त्रियांना अशा पुरुषांसाठी नरकाचे दार उघडलेले दार म्हटले आहे. भगवंतांनी रचलेली ही श्रीरूपिणी माया जेव्हा हळूहळू कोणत्याही निमित्ताने जवळ येते, तेव्हा तिला गवताने झाकलेल्या विहिरीप्रमाणे आपला मृत्यू समजले पाहिजे. स्त्रीमध्ये आसक्त राहिल्याकारणाने, तसेच अंतसमयी स्त्रीचे चिंतन राहिल्याने जीवाला स्त्रीयोनी प्राप्त होते. अशा प्रकारे स्त्रीयोनीला प्राप्त झालेला जीव पुरुष रूपात असलेल्या माझ्या मायेला धन, पुत्र, घर इत्यादी देणारा आपला पती मानतो. अशा रीतीने जसे शिकाऱ्याचे गाणे हरिणाच्या नाशाला कारणीभूत होते, त्याचप्रमाणे स्त्रीने त्या पुत्र, पती, गृह इत्यादींना विधात्याने आपल्यासाठी निश्चित केलेला मृत्यू समजावा. जीवाची उपाधी असणाऱ्या लिंगदेहाने जीव एका लोकातून दुसऱ्या लोकात जातो आणि आपलं प्रारब्ध कर्मांना भोगीत निरंतर दुसऱ्या देहाच्या प्राप्तीसाठी दुसरी कर्मे करीत राहतो. जीवाचे भूत, इंद्रिय, मनरूप लिंग शरीर मोक्षापर्यंत त्याच्या समवेत राहते. तसेच कार्यरूप स्थूल शरीर त्याच्या भोगाचे अधिष्ठान आहे. या दोघांनी एकमेकांशी संघटित होऊन कार्य न करणे हाच प्राण्याचा मृत्यू आहे आणि दोघांनी बरोबर प्रगट होणे याला जन्म म्हणतात. पदार्थांच्या उपलब्धीचे स्थान असणाऱ्या या स्थूल शरीरात जेव्हा ते ग्रहण करण्याची योग्यता राहत नाही, ते त्याचे मरण होय आणि ते स्थूल शरीर म्हणजेच मी आहे अशा अभिमानाने त्याला पाहणे हाच त्याचा जन्म होय. एखाद्या दोषामुळे जेव्हा डोळ्यामध्ये रूप इत्यादी पाहण्याची योग्यता असत नाही, तेव्हा त्यात राहणारे चक्षु इंद्रियसुद्धा रूप पाहण्यास असमर्थ होते आणि जेव्हा डोळे आणि त्यात राहणारे इंद्रिय दोघेही रूप पाहण्यास असमर्थ होतात, तेव्हा या दोघांची साक्षी असलेल्या जीवांमध्ये सुद्धा ती योग्यता राहत नाही. म्हणून मुमुक्षु पुरुषाला मरणाची भीती, दीनता किंवा मोह असता कामा नये. त्याने जीवाचे स्वरूप जाणून धैर्यपूर्वक निसंग भावाने येथील व्यवहार करावे. तसेच या मायामय संसारात योग वैराग्याने युक्त असणाऱ्या सम्यक ज्ञानमय बुद्धीने शरीर हे ठेव समजून त्याच्याबद्दल अनासक्त राहून व्यवहार करावे. अध्याय 21 समाप्त.